मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, लग्नासाठी 2.5 लाख रुपये अनुदान मिळणार असल्याचा जी.आर. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु ही योजना कशी आहे, कोण या योजनेसाठी पात्र आहेत, कागदपत्रे कोणकोणती लागतात, अर्ज सादर कुठे करायचा, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना अशा प्रकारचा हा जी.आर. आहे. हा जी.आर. जो आहे तो 18 डिसेंबर 2025 रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता URL पण आहे. या जी.आर.मध्ये नेमकी कोणती माहिती आहे, हा जी.आर. पूर्ण बघितल्यापेक्षा या ठिकाणी आपण ठराविक माहिती या ठिकाणी अगदी इन्फोग्राफिकसह जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची असणार आहे. कारण या योजनेअंतर्गत पहिल्यांदा अनुदान जे होतं ते कमी होतं. आता मात्र या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये या दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग अव्यंग जे लग्न होतात तर या लग्नासाठी हे अनुदान वाढणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आणि ती अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. आता जी.आर. आलेला आहे, याचा अर्थ खऱ्या अर्थानं ती अंमलबजावणी आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. योजनेचा जो उद्देश आहे तो काय आहे आपण समजून घेऊयात. योजनेचा उद्देश सन्मान आणि स्थैर्य. दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांना कौटुंबिक स्थैर्य मिळावे आणि विवाहासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात. शासनाने अनुदानाची रक्कम लक्षणीयरित्या वाढवून दिव्यांगांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. किती आणि कोणाला मिळणार अनुदान, तर या ठिकाणी बघा, दिव्यांग प्लस अव्यंग. सामान्य जर विवाह असेल, एखादी व्यक्ती दिव्यांग असेल आणि ती जो अपंग नाही किंवा जो दिव्यांग नाही अशा व्यक्तीसोबत विवाह करत असेल तर त्या ठिकाणी 1,50,000 ही रक्कम त्या ठिकाणी त्या दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये DBT पद्धतीनं ट्रान्सफर केली जाणार आहे. त्याच पद्धतीनं जर व्यक्ती दोन्ही दिव्यांग असतील, दिव्यांगाचा जर विवाह झाला तर तब्बल 2.5 लाख रुपये त्या ठिकाणी त्या दिव्यांग बांधवांच्या जॉईंट अकाउंटमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहेत. संपूर्ण रक्कम थेट लाभार्थीच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT पद्धतीने लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जॉईंट अकाउंटमध्ये ही जमा केली जाणार आहे. यामधली 50% रक्कम जी आहे ती दैनंदिन गरजासाठी वापरली जाईल आणि 50% रक्कम या ठिकाणी लॉक केली जाईल. बघा, लॉकचं या ठिकाणी निशाण आहे, म्हणजेच फिक्स डिपॉझिट केली जाईल. 50% रक्कम 5 वर्षासाठी मुदत ठेवीत म्हणजे फिक्स डिपॉझिट केली जाईल. त्यामुळे भविष्य देखील त्यांचं सुरक्षित होणार आहे. लग्नासाठी अनुदान मिळवण्यासाठी ज्या अटी आहेत त्या अटी अशा आहेत: अपंगत्वाची टक्केवारी, UDID कार्ड, महाराष्ट्राचा रहिवासी आणि विवाहाचा प्रकार. तर या ठिकाणी पात्रतेच्या मुख्य अटी काय आहेत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जी.आर. मधील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी इन्फोग्राफिक पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने या ठिकाणी सांगत आहोत. दिव्यांग व्यक्तीकडे कमीत कमी 40% अपंगत्व असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. UDID कार्ड असणं बंधनकारक आहे. वधू किंवा वर यापैकी किमान एक व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्यांचा जो विवाह आहे तो पहिलाच असावा. घटस्फोटित व्यक्तीने यापूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा, हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे वेळेची मर्यादा. विवाह कायद्यानुसार नोंदणीकृत झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज करणं आवश्यक आहे, तेव्हाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अथवा लाभ मिळण्यास त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. नोंदणी विवाह म्हणजेच रजिस्टर मॅरेज असणं गरजेचं आहे. आता अर्ज करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्रे कोणकोणते लागतात, तर UDID कार्ड म्हणजेच दिव्यांगाचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पती पत्नीची संयुक्त बँक खात्याची पासबुक झेरॉक्स, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट. त्यानंतर अर्ज कुठे आणि कसा करायचा, विहित नमुन्यातील अर्ज भरा. सर्व आवश्यक कागदपत्रासह जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो, जिल्हा परिषद यांच्याकडे हा अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर केल्यानंतर काय होणार आहे, पुढची प्रोसेस कशी असणार आहे, तर या अर्जाची छाननीस म्हणजेच व्हेरिफिकेशन होईल. अर्जाची छाननी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी CO यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली असेल, ती समिती करेल. साधारणतः 30 दिवसाच्या आत निर्णय घेतला जाईल की संबंधित व्यक्तीला लाभ द्यायचा आहे किंवा नाही. नसेल तर त्या अर्जामध्ये काय त्रुट्या आहेत ती त्या व्यक्तीला सांगितल्या जाईल. त्या त्रुट्या पूर्ण केल्यानंतर परत एकदा तो व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. परंतु अर्ज जर सगळा व्यवस्थित असेल तर 30 दिवसाच्या आतमध्ये हे जे 2.5 लाखाचं अनुदान आहे ते जॉईंट अकाउंटमध्ये त्या ठिकाणी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीनं या अकाउंटमध्ये जमा केलं जाणार आहे. आता अनुदान डिस्बर्समेंट, पात्र ठरल्यास अनुदान ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल. हे बघा, या ठिकाणी एक इन्फोग्राफिक आहे. आधी अर्ज सादर करायचा, सादर केल्यानंतर एक निळी पट्टी आहे, एक पिवळी पट्टी आहे. इतका 30 दिवसाचा कालावधी लागेल.
त्यानंतर निर्णय घेतला जाईल आणि मग अनुदान त्या ठिकाणी बँक खात्यामध्ये जमा केलं जाईल. योजनेचा सारांश काय तर एका दृष्टिक्षेपात ही योजना कशी आहे. अनुदान दिव्यांग प्लस अव्यंग 1,50,000. दिव्यांग म्हणजे दोन्ही व्यक्ती अपंग असेल तर 2.5 लाख रुपये. मुख्य पात्रतामध्ये 40% दिव्यांगत्व UDID कार्ड असणं गरजेचं आहे. पहिला नोंदणीकृत विवाह 1 वर्षात आत अर्ज. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय असतं. या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयाची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. हे तर झालं योजने स्वरूप. किती अनुदान मिळणार आहे, लाभ कसा मिळणार आहे, कोण पात्र आहेत, अर्ज कोठे करावा या संदर्भातील माहिती आपण घेतली. पण अर्जाचा नमुना कुठे, अर्ज कसा असेल त्याचा नमुना देखील आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. हे बघा या GRला थोडं जर खाली स्क्रोल केलं तर या GRमध्येच अर्जाचा नमुना जो आहे तो देण्यात आलेला आहे. हे बघा या GRला थोडं खाली स्क्रोल करा. हा GR एकदा तुमच्याकडे असू द्या, डाउनलोड करून घ्या. डाउनलोड झाल्यावर एवढीच या अर्जाची प्रिंट काढून घ्या. यामध्ये या पानाचं प्रिंट काढल्यावर त्या ठिकाणी अर्जदाराचं नाव लिहायचं, वधूचं नाव, वराचं नाव, जन्मतारीख, वधूची जन्मतारीख काय आहे, वराची जन्मतारीख काय आहे. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे, जो प्रत्येकाकडे दिव्यांग प्रमाणपत्र असतं बघा असेल आणि ते हरवलं असेल तर कसं काढायचं ती पण प्रोसेस आपण पुढच्या नेक्स्ट 1-2 व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. की दिव्यांग तुमचा जो प्रमाणपत्राचा जो क्रमांक असतो, दिव्यांग प्रमाणपत्राचा जो क्रमांक असतो त्यावरून UDID कार्ड ऑनलाईन पद्धतीनं काढता येतं. प्रमाणपत्र देखील ऑनलाईन पद्धतीनं काढता येतं. तर ही प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तात्पुरता आपण आता या ठिकाणी हा अर्ज कसा भरायचा हे जाणून घेणार आहोत. दिनांक टाका, दिव्यांगाचा प्रमाणपत्राचा क्रमांक टाका, वधूवारीवर पत्ता टाका, संपर्क क्रमांक टाका, बँक खाते क्रमांक टाका, जोडपत्र टाका, विवाह नोंदणी प्रमाणपत्र टाका, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांग वधू किंवा दिव्यांग वर ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, घोषणापत्र झाल्यानंतर या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर आता परिशिष्ट ब दिव्यांग विवाह प्रोत्साहन हा जो अर्ज आहे तो दिव्यांग अव्यंगासाठी आहे. आणि आता परिशिष्ट ब मध्ये दिव्यांगासाठी याच्यामध्ये पण सेम माहिती भरायची आहे. पत्ता, संपर्क क्रमांक, बँक खाते, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, घोषणापत्र आणि या ठिकाणी स्वाक्षरी करून अर्ज सादर करून द्यायचा आहे. यासोबत अजून एक कागदपत्र आहे ते म्हणजे एक नमुना आहे घोषणापत्राचा, तर तो देखील या ठिकाणी दिलेला आहे. ते बघा घोषणापत्र. मी श्री या ठिकाणी अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. वैश्विक ओळखपत्र क्रमांक म्हणजे UDID क्रमांक टाकायचा. तुम्ही राहणार कुठले आहेत ते टाकायचं, तालुका टाकायचा, जिल्हा टाकायचा, येथील कायमचे रहिवासी असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेली आणि संलग्न दस्तऐवजामध्ये सादर केलेली माहिती माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि विश्वासानुसार सत्य आहे आणि त्यात कोणतीही गोष्ट लपवून ठेवण्यात आली नाही. मला या वस्तुस्थितीची चांगली जाणीव आहे की जर मी दिलेली माहिती खरी नसली तर कायद्यानुसार अर्ज पात्र ठरण्यास मी जबाबदार असेल. तसेच मला मिळालेले सर्व फायदे सरसकट काढून घेतले जातील. तर अशा प्रकारचं हे स्वयं घोषणापत्र आहे. या घोषणापत्रावरती तुम्हाला सही करायची आहे. त्या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, स्थळ टाकायचं आहे आणि अगोदरचे जे हे 2 अर्ज आहेत तर या 2 अर्जासोबत तुम्ही कोणत्या प्रकारात येता, तुम्ही जर दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न केलेलं असेल आणि तुम्ही चांगले असाल तर या ठिकाणी परिशिष्ट अ हा अर्ज भरायचा आणि दोन्ही व्यक्ती दिव्यांग असेल तर परिशिष्ट ब हा अर्ज भरायचा आणि त्यासोबत हे स्वयं घोषणापत्र जोडून द्यायचं. या ठिकाणी आपण आता जो GR आला होता त्यातल्या संपूर्ण बाबी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या GR संदर्भात अजून काही अडचण असेल त्या संदर्भात तुम्ही कमेंट्स करू शकता. त्या कमेंट्सला उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. थांबूया येथेच. धन्यवाद.